नमस्कार, लोकात्मा न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत। बातमी आहे जालना येथून। जमीन परत मिळवण्याकरता क्रांती मजदूर सेनेच्या वतीने जोरदार धरणे आंदोलन। जालना प्रतिनिधी। जमिनीचे मूळ मालक अपंग यांना जमीन परत मिळवण्यासंदर्भात क्रांती मजदूर सेनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले। मौजे जोगला देवी तालुका घनसंगी जिल्हा जालना येथील प्रमुख मागणी गट क्रमांक 223 मधील जमिनीचे मूळ मालक अपंग भाऊसाहेब साहेबराव बेवले यांना जमीन परत मिळावी व गुंड प्रवृत्तीचा भूखंड माफिया परमेश्वर मारुती गायकवाड 2, रामेश्वर मारुती गायकवाड 3, एकनाथ लिंबाजी गायकवाड 4, मारुती लिंबाजी गायकवाड 5, अर्जुन विठ्ठल गायकवाड 6, अशोक अर्जुनराव गायकवाड सर्व राहणार जोगला देवी यांच्यावर मोकोका प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कारवाई करून तातडीने अटक करण्यात यावी। या संदर्भात क्रांती मजदूर सेनेच्या वतीने बेमुदत भव्य धरणे आंदोलन करण्यात आले। क्रांती मजदूर सेनेचे संस्थापक अध्यक्ष अर्जुन भाऊ ओळ यांच्या नेतृत्वाखाली मराठवाडा कार्याध्यक्ष प्रभाकर पाटोळे यांनी जमिनीचे मूळ मालक अपंग भाऊसाहेब साहेबराव बेवले व त्यांच्या कुटुंबासह दिनांक 17 एप्रिल 2025 रोजी 2:30 वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे धरणे आंदोलन करण्यात आले। त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली। यावेळी जमिनीचे मूळ मालक अपंग भाऊसाहेब साहेबराव बेवले व त्यांचे कुटुंब, क्रांती मजदूर सेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यानंतर जालना पोलीस अधीक्षक कार्यालय येथे अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाली यांची भेट घेऊन जमिनीचे मूळ मालक अपंग भाऊसाहेब साहेबराव बेवले व त्यांच्या कुटुंबियांनी घटना कशी घडली हकीकत सांगून कारवाईची मागणी केली। तसेच संबंधित प्रकरणात कारवाई करण्यात येईल असे आश्वासन यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाली यांनी दिले आहे। होश में आओ, 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 होश में तुमको आना होगा, होश में तुमको आना होगा, होश में आओ, होश में आओ। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा, बेवले यांना न्याय, बेवले यांना न्याय। कोण म्हणतो मिळणार नाही, कोण म्हणतो मिळणार नाही। सर, तुम्ही आज जे आंदोलन केलेलं आहे या आंदोलनासंदर्भात काय सांगणार आहात? या आंदोलनाच्या संदर्भात जे आमचे अपंग भाऊसाहेब बेवले आहेत यांची जोगला देवी तालुका घनसंगी जिल्हा जालना या ठिकाणी 223 गट क्रमांकामध्ये 8 एकर 8 गुंठे क्षेत्र आहे। ते असताना परंतु भूखंड माफिया गुंड प्रवृत्तीचे गायकवाड परिवार हे यांचं मॉब जास्त असल्यामुळं आणि हे अपंग व्यक्ती असल्यामुळे त्या हरामखोरांनी यांना दंडामुडपी करून यांची जमीन बळकवण्याचा प्रयत्न चालवला आहे आणि त्या जमिनीवर हे कुटुंब गेले असता यांच्या मागं काठ्या कुऱ्हाड्या घेऊन यांना जीवे मारण्याच्या धमक्या देतात। त्या अनुषंगाने त्यांनी 2 वेळा तीर्थापुरी पोलीस स्टेशनमध्ये जाण्याचा प्रयत्न देखील केला, परंतु तिथं कुठल्याही पद्धतीचा त्यांना न्याय न मिळाल्यामुळे आम्हाला हा निर्णय अवलंबण्यास भाग पडलेला आहे। जर याच्या पुढेही त्यांना योग्य पद्धतीचा न्याय जर नाही मिळाला तर आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलने करून त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम करणार आहोत। सर, आपलं नाव? माझं नाव प्रभाकर जनार्दन पाटोळे, राहणार मुक्काम पोस्ट दोंडा तालुका अंबड जिल्हा जालना। मी क्रांती मजदूर सेना संघटना मराठवाडा कार्याध्यक्ष म्हणून काम करतो। दोनगाव येथील राहणारा असून हे बेवले माझे पाहुणे आहे। हे कमकुवत असल्यामुळे यांची जमीन जोगला देवी इथे असून यांचे जे गायकवाड परिवार आहे ते दमदाटी करून हे जेव्हा बी जातात तेव्हा यांना जीवे मारण्याचा धमके देतात। त्यामुळे त्यांनी गोंदी पोलीस स्टेशन, तीर्थापुरी पोलीस स्टेशन या ठिकाणी जाऊन यांना न्याय नाही मिळाला, कारण ते पैशांनी गुंडवृत्तीने खूप मोठे आहे। त्यामुळे मी जिल्हा अधिकारी कार्यालयात विनंती करतो की त्यांना न्याय मिळावा।
ही माझी नम्रतेची विनंती. साहेबराव देवले, मी राहणार मंगळूर तालुका घनसावंगी जिल्हा जालना ही रहिवासी असून माझी जमीन जोगलादी शिवारात 223 गट नंबर असून तिथं मी कशण्यात गेलो असता मला वेळ पण 10-15 वर्षापर्यंत त्रास देण्याचा प्रयत्न करता माझे मामाचे चुलत मामा मुलं मामा अडथळे आणतात, मारहाण करतात. दाब दाबून आमचा ऊस तोडून याला 15 फेब्रुवारीला न्याय मिळाला. गोंदिया पोलीस स्टेशनला बी गेला 21 केला. इथे आपली इथं तीर्थपुरीला पोलीस स्टेशनला तक्रार दखल घेतल्यामुळं मी परेशान आहे. मला न्याय मिळावा.